संयुक्त मंगळवार पेठ फुटबॉल प्रेमींच्या वतीनं जयप्रभा स्टुडिओ समोरील टर्फवर छत्रपती चषक 7 साइड फुटबॉल स्पर्धेचं आयोजन केलं होतं। या स्पर्धेतील अंतिम सामना कसबा बावडा आणि पुण्यातील मोहीन मोकाशी संघात झाला। अत्यंत चुरशीनं पार पडलेला अंतिम सामना टाय ब्रेकरवर खेळवण्यात आला। त्यामध्ये कसबा बावडा संघानं विजेतेपद पटकावलं। विजेत्यांना मालोजी राजे आणि मधुरिमा राजे छत्रपती यांच्या हस्ते गौरवण्यात आलं। कोल्हापुरातील संयुक्त मंगळवार पेठ फुटबॉल प्रेमींच्या वतीनं छत्रपती चषक 7 साइड फुटबॉल स्पर्धेचं आयोजन केलं होतं। या स्पर्धेत कोल्हापूरसह मुंबई, पुणे, हुबळी, फलटण, बीड अशा 32 फुटबॉल संघांचा समावेश होता। 3 दिवस सुरू असलेल्या स्पर्धेत विविध संघांनी चमकदार कामगिरी केली। सोमवारी या स्पर्धेतील अंतिम सामना कसबा बावडा संघ आणि पुण्यातील मोहीन मोकाशी संघात झाला। अत्यंत चुरशीनं पार पडलेल्या या सामन्यात संपूर्ण वेळेत 3-3 अशी गोल बरोबरी राहिली। त्यामुळे सामन्याचा निकाल टाय ब्रेकरवर घेण्यात आला। कसबा बावडा संघानं 5 तर मोहीन मोकाशी संघानं 3 गोल नोंदवले। त्यामुळे हा सामना कसबा बावडा संघानं जिंकला। विजेत्या संघाला केएसएचे अध्यक्ष मालोजी राजे छत्रपती तसंच मधुरिमा राजे छत्रपती यांच्या हस्ते बक्षिसं देऊन गौरवण्यात आलंय। यावेळी चंद्रकांत भोसले, संदीप सरनाईक, प्रसाद जाधव, शिवाजी पाटील, अनिकेत घोटणे, युवराज कुरणे, आर्यनिल जाधव, श्रीधर पाटील, संकेत बुचडे यांच्यासह संयोजक खेळाडू उपस्थित होते।